नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? तर पहिलंच सांगते, एक लाईक, एक सबस्क्राईब आणि कमेंट तुमची खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पहिलीच माझी रिक्वेस्ट आहे की नक्की कमेंट करा आणि सांगा की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का, कशा वाटतात, तुम्ही बनवून बघता की नाही, तर मलाही समजलं पाहिजे. तर असो, आज दुधीची भाजी लक्षात आलीच असेल तुमच्या. तर त्यामध्ये मी चणा डाळ भिजत घातली होती. अशा प्रकारे छान दुधी धुवून घेतला स्वच्छ. त्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि आपल्याला हव्या तशा आकारात फोडी कट करून घ्यायच्या. तर हे बघा, मी अशा प्रकारे कट करून घेतल्या, मला जशा हव्या होत्या तशा. तर दुधीचे फायदे पण खूप आहेत. दुधीमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, हाडंही मजबूत ठेवते. त्यानंतर डायबिटीससारख्या आजारातही खूप छान गुणकारी आहे. तर अशी ही दुधीची भाजी खूप उपयुक्त आहे. तर ही बघा, माझी भाजी कापून झालेली आहे. आता मी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपला बारीक चिरलेला कांदा आणि मंडळी, यावेळी मी मोहरी आणि जिरं नंतर घातलं, विसरली, बोलण्याच्या नादात राहून गेलं. त्यानंतर आलं लसूण पेस्ट. अशा प्रकारे हे छान कांदा भाजून घ्यायचा. हा बघा. त्यानंतर आपला नेहमीप्रमाणे टोमॅटोही छान मऊ झाला की त्यामध्ये आपले लंकेचे मसाले. एक तर मी पहिला गरम मसाला घातला आहे, त्यानंतर त्यामध्ये हळद, आपलं लाल तिखट, मालवणी मसाला आणि माझा स्पेशल आवडीचा किचन किंग मसाला. तर असे हे आपले सगळे लंकेचे मसाले घालून तयार आहेत. आता हे छान परतवून घ्यायचे. अशा प्रकारे एकदा भाजी बनवून बघा, खूप छान होते आणि चवही सुंदर येते. त्यानंतर आपलं नेहमीप्रमाणे वाटण. तर हे मालवणी पद्धतीने भाजलेल्या खोबरा कांद्याचं वाटण आहे, ते मी घातलं इथे. तेही छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. आता त्यामध्ये बारीक चिरलेला दुधी आणि आपल्याला चणा डाळ घालून छान हे परतवून थोडंसं पाणी घातलं होतं आणि बघा, अशा प्रकारे मी वाफ देण्यासाठी भाजी ठेवून दिली आणि याला छान वाफ आलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आपली कोथिंबीर थोडीशी. तर ही बघा, छान माझी ही डिश तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला, डिश कशी वाटली, आवडली की नाही, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.